नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती वतीने शिर्डी येथे 24 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन या संदर्भात विश्रामगृह अकोला येथे माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांची पत्रकार परिषद संपन्न। माजी मंत्री डॉक्टर भांडे म्हणाले की या अधिवेशनात अनेक मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील। भारतीय राज्यघटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र व कर्मचाऱ्यांबाबत अधिसंख्य पदाची आडमुठी भूमिका याबाबत शिर्डी अधिवेशनात निर्णायक भूमिका जाहीर होईल। राज्यात जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, अलिबाग, धुळे, औरंगाबाद, मुंबईसह सर्वच जिल्ह्यात मागील अनेक महिन्यापासून समाजाच्या अनेक संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन, मोर्चे, धरणे इत्यादी लोकशाही मार्गाने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करून रोष प्रकट करीत असताना शासन आदिवासी कोळी समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे। याकरिता शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे, अशी माहिती शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री डॉक्टर भांडे यांनी दिली। यावेळी माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे, प्रशांत तराडे, गजानन कासमपुरे, मनोहर बुध, वसंतराव इंगळे, गणेश बोपटे, कर्नल गोडे, रवींद्र भांडे उपस्थित होते। अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, कोपरे कोळी, ढोर कोळी ज्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक जमाती ज्यांना भारतीय राज्यघटनेनं शेड्यूल ट्राईबच्या सोयी सवलती दिल्या, त्यांना या ठिकाणचं राज्य सरकार त्यामध्ये बसलेले अधिकारी मिळू देत नाही। त्याच्या विरोधात सातत्यानं आंदोलनं, हडताळ या ठिकाणी विविध प्रकारचे आंदोलनं राज्यभर सुरू आहेत, प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे। परंतु अनेक ठिकाणी न्याय मिळतो, अनेक ठिकाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। या सगळ्यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेनं जे दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। याकरता राज्य सरकारच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये 24 तारखेला येणाऱ्या शिर्डी येथे प्रचंड मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। त्या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये हे विभाग आहेत त्या संबंधित मंत्र्यांना, आमदारांना त्या ठिकाणी सन्मानानं आमंत्रित केलेलं आहे। सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि आमचे प्रश्न जे आहेत, आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या न्यायपूर्ण आहेत, ज्या ऑलरेडी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आहेत, राज्य सरकारनं दिलेल्या आहेत, राज्य सरकारनं लेखी निर्देशसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, परंतु अधिकारी जो त्रास देत आहेत त्याच्या विरोधामध्ये आम्हाला न्याय 100% अजूनही मिळालेला नाही। तो मिळावा याकरता हे अधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते, हजारोच्या संख्येने पुरुष, स्त्रिया, युवक वर्ग, कर्मचारी या संदर्भामध्ये आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागलेला आहे। निश्चितपणाने हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।